जोपर्यंत मुलं लहान असतात ना तोपर्यंत आपल्याला सगळीकडे फिरता येतं, सगळ्या गोष्टी करता येतात. पण एकदा की मुलं मोठी झाली ना, ती स्कूलला जायला लागली की मग आपल्याला संडेची वाट पाहावी लागते. तेव्हा सुद्धा ना आपल्याला कुठे जाता येत नाही, कारण की सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. एका दिवसासाठी जायला आपण कंटाळाही करतो. खरं तर ना आज मला माहेरी जायचं होतं, पण एका कारणामुळे मला जाता आलं नाही. ते म्हणजे शौर्यची स्कूल. आणि माहेरी जाण्याचं ते कारणही होतं, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते. 4-5 दिवसांपूर्वी आईने डब्बा भरून ह्या कापण्या दिल्या होत्या. आता तुम्ही काय म्हणता माहित नाही मला, पण आमच्या इकडे ना कापण्याच बोलतात. इथे दूध तापायला ठेवलं आणि कापण्या खायला घेतल्या. म्हटलं चला माहेरी गेले नाही, पण खाण्यातून ना माहेरी असण्याचा फील घेऊया. खरं तर ना माहेर 1 किलोमीटर असू द्या किंवा 100 किलोमीटर, जाण्याची ओढ प्रत्येकीला तेवढीच असते. आता गेल्यावरती ना येताना पायी निघत नाही, ती वेगळी गोष्ट आहे. आणि एका दिवसामध्ये जाऊन येणं पण असं वाटतं थोडं तरी राहावं. म्हणून ना मग शौर्यच्या स्कूलमुळे मला जाताच आलं नाही. मग चला जाऊ द्या. का नाही गेले हे मी सांगते. इथे भेंडी बनवायला घेतली. नेहमीच मी साधी सिंपल बनवत असते, आज थोडीशी वेगळी बनवली. शौर्यला टिफिन मध्ये ना बेसनची पोळी दिली होती. इथे जिऱ्याची फोडणी दिली आणि लसूण, मिरची, शेंगदाणे मिक्सरला आबडधोबड वाटून घेतले. त्यानंतर ना ते थोडेसे परतून घेतले. त्यामध्ये भेंडी ऍड केली आणि चवीपुरतं मीठ. तशी ना आम्हाला एकदम सिंपलच भेंडी आवडते, म्हणजे फक्त लसूण आणि मिरच्या कापून टाकायच्या आणि तशी बनवायची. ती खूप टेस्टी लागते चपाती सोबत खायला. आता मला जायचं होतं ह्या कारणामुळे. माझ्या आईच्या शेतामध्ये ना क्रांती पिक्चरची शूटिंग चालू होती आणि ना मला आईचा फोन आला की तू ये शूटिंग पाहायला, कारण तिला माहिती आहे मला ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या आवडतात ना, व्हिडिओज, फोटोज. पण म्हटलं नकोच, कारण एका दिवसात मला येणं शक्यच होणार नाही. गेलं की परत यावंसं वाटत नाही लवकर, त्यामुळे म्हटलं नाही गेलेलं बरं. शौर्यच्या स्कूलमुळे ना शक्यतो आता कुठे जाताच येत नाही. इथे मस्त अशी पिक्चरची शूटिंग चालू होती, तर शेजारचे सगळे लोक येऊन पाहत होते की कशा हिरोईन आहेत, कसा सेटअप आहे, कसे हे शूटिंग करतात. मला ना लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या आवडतात की बासच. आणि म्हणूनच ना मी व्हिडिओ स्टार्ट केले. कमीत कमी मी टीव्ही मध्ये तर नाही, पण मोबाईल मध्ये तरी सगळ्यांच्या घरोघरी पोहोचले आणि सगळ्यांनी मला एवढं सारं प्रेम दिलं. त्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचूनच मला कळतं की तुम्ही सगळे माझ्यावर ना किती प्रेम करतात. तर आज ना मी खूपच जास्त, माझा मूड खराब होता म्हणून हे ओल्या शेंगा घेऊन आले, कारण त्यांना माहितीये मला खूप जास्त आवडतात. आता बेबीमुळे काही जास्त खाता येणार नाही, पण मुठभर शेंगा मी नक्कीच खाऊ शकते. शेंगा खाण्यापेक्षा ना ओल्या शेंगा भाजतानाचा जो वास येतो ना, तो इतका भारी असतो की बासच. एकदम ना पाऊस पडल्यावरती कसा मातीचा वास येतो, सेम तसाच. मग मस्त अशा शेंगा भाजल्या आणि चला मी आता शेंगा खाते. भेटूया आपण नेक्स्ट